हा चॅप्टर तुमच्या वर्ग 9वीचा जो पॉईंट होता सिक्वेन्स नावाचा, सिक्वेन्स ज्याला की तुम्ही क्रम किंवा क्रमिका असं म्हणत होते, तर हा त्याचा पुढचा भाग आहे. हा चॅप्टर म्हणजे क्रमिका म्हणजे कसं होतं, जसं की समजा एक काही संख्या असतील ज्या की क्रमात मांडल्या असतील एखाद्या, जसं की इथे समजा ह्या संख्या आहेत, ह्या नैसर्गिक संख्या आहेत तुम्हाला माहीत आहे, आणि ह्या चढत्या क्रमाने आहेत. एक क्रम आहे याच्यात, एक ऑर्डर आहे, एक स्पेसिफिक अशी एक ऑर्डर आहे या मांडणीमध्ये, संख्यांच्या या मांडणीमध्ये. ठीक आहे ना. तर ह्याला आपण सिक्वेन्स म्हणलं होतं. अजून वेगवेगळ्या टाईपचे सिक्वेन्स पाहिले होते आपण, जसं की समजा हा एक घ्या, इथेही एक क्रम आहे संख्यांच्या मांडणीमध्ये, समसंख्या आहेत आणि चढत्या क्रमानं आहेत. त्याच्यानंतर अजून समजा मी अजून एक क्रम घेतला किंवा क्रमिका घेतली, ठीक आहे ना, अशी एखादी क्रमिका घेतली, तर ही पण नैसर्गिक संख्यांचाच क्रम आहे किंवा क्रमिका आहे, सिक्वेन्स आहे. फक्त फरक एवढाच आहे या बाकीच्या आणि याच्यामध्ये की हे चढत्या क्रमाने होते, तर हे उतरत्या क्रमाने आहेत. These two sequences were in the ascending order, whereas this is in the descending order. Again, I will have 1, 8, 27 and so on. हा पण चढत्या क्रमाने असलेला क्रम आहे किंवा सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर अजून समजा मी असा एखादा क्रम घेतला, ठीक आहे ना, ही पण एक क्रमिकाच आहे. संख्यांची मांडणी ज्यामध्ये एक पर्टिक्युलर किंवा एक स्पेसिफिक किंवा एक विशिष्ट असा क्रम असेल किंवा एक ऑर्डर असेल, स्पेसिफिक अशी जर का ऑर्डर असेल एखादी संख्यांच्या मांडणीमध्ये, तर त्याला क्रमिका असं म्हणलं होतं आपण, सिक्वेन्स असं म्हणलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय श्रेणी. तर ह्या सगळ्या क्रमिकांपैकी, ह्या सगळ्या सिक्वेन्सपैकी नेमकं अंकगणितीय श्रेणी कोणाला म्हणायचं आहे ते पाहायचं आपल्याला. विच वन out of this is the arithmetic progression. We have to see this, and for that we'll have to go for only one thing. आपल्याला फक्त एक गोष्ट अजून पाहिजे, ती म्हणजे कोणती, तर ह्या ज्या क्रमिका आहेत, ह्या क्रमिकामधले हे जे पद आहेत, ह्याला पहिलं पद म्हणू आपण, फर्स्ट टर्म, याला दुसरं पद म्हणू, ह्याला सेकंड टर्म, याला थर्ड टर्म म्हणू, है ना, ठीक आहे ना. तिसरं पद इथे हे पहिलं पद आहे, हे दुसरं, हे तिसरं पद, हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, ठीक आहे ना. असे हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं पद, दीज आर कॉल्ड टर्म्स. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. असं जर का पुढं गेले तुम्ही, तर शेवटची जी टर्म असेल ती कितवी असेल ती माहीत नसेल, तर त्याला तुम्ही nth टर्म म्हणा. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म अँड सो ऑन, अँड देन लास्ट वन विल बी द nth टर्म. ठीक आहे ना. जी संख्या n असेल तितके पद म्हणजे nth टर्म, ठीक आहे, nवे पद ज्याला म्हणू आपण. तर ह्याच्यात काय माहीत पाहिजे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी आहे का नाही हे तपासण्यासाठी, ते म्हणजे दोन लागोपाठ येणारी जी पदं येतात, त्या दोन लागोपाठ येणाऱ्या पदामधील फरक. जसं की आता मी ह्याच क्रमिकेबद्दल सुरुवातीला बोलतो समजा, तर ह्या क्रमिकेमध्ये लागोपाठ येणारी दोन पदं घ्या कोणते पण, जसं की हे दोन लागोपाठ येणारी पदं झाली, हे दोन लागोपाठ येणारी पद झाली, ह्याच्यानंतर जे येईल ते दोन लागोपाठ येणारी पदं झाले. दीज आर कॉल्ड कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, ठीक आहे ना, कॉन्झिक्युटिव्ह. सो check out the difference between the two consecutive terms, and if the difference between two consecutive terms is constant, what I'm saying is, if the difference between two consecutive terms, जर दोन लागोपाठ येणाऱ्या संख्या किंवा दोन लागोपाठ येणारे पद जे पण असतील त्या क्रमिकेतले, त्या दोन लागोपाठ येणाऱ्या पदातील फरक वजाबाकी केल्यानंतर पदातील फरक जर का समजा स्थिर राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल, तर मग ती जी क्रमिका असेल त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी म्हणा. उदाहरणासाठी आपण आता ही क्रमिका निवडली पहिल्यांदा, तर दुसरं पद इथं 70 आहे, पहिलं पद 100 आहे. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा, 70 वजा 100 किती आले, -30. त्याच्यानंतरचे दोन पदं घ्या, 40 मधून 70 मायनस करा, किती आला, -30. काय झालं, लागोपाठ येणाऱ्या दोन पदाची जर तुम्ही वजाबाकी केली किंवा सबस्ट्रॅक्शन घेतली किंवा डिफरन्स काढला, तर तो डिफरन्स येत आहे -30, -30, -30, -30 असा येत राहील. म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट. ठीक आहे. मग अशा वेळेस अशा क्रमिकेला AP म्हणायचं. इफ द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट,
or if the difference is remaining same throughout the sequence, then the sequence is arithmetic progression, that is अंकगणितीय श्रेणी. जर क्रमिकीतील लागोपाठ येणाऱ्या दोन पदामधील फरक जर का स्थिर राहत असेल, समान राहत असेल नेहमी 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 नेहमी, तर याचा अर्थ ती क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. अजून उदाहरण घेऊ आपण. इथे घेतलं समजा पहिलं पद 2 आहे, दुसरे पद 4 आहे, तिसरे पद 6, चौथे पद 8 आहे. अजून बाकीचे पद आपल्याला माहीत नाही. मग आता पुढच्या पदातून दुसऱ्या पदातून पहिलं पद मायनस केलं. 4 - 2 2, 6 - 4 2, 8 - 6 2. काय होते? डिफरन्स फॉर इच 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज रिमेनिंग सेम, इज रिमेनिंग कॉन्स्टंट. दोन लागोपाठ येणाऱ्या पदामधील फरक हा स्थिर राहत आहे, म्हणजे याचा अर्थ ही पण क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे हिला पण मला AP म्हणता येते. AP फॉर अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे ना. अंकगणितीय श्रेणीसाठी AP लिहू शकता. इथेही तसंच पहा. 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1. फरक स्थिर आहे, म्हणजे ही पण अंकगणितीय श्रेणी आहे. अंकगणितीय श्रेणी असण्यासाठी काय काय माहीत पाहिजे तुम्हाला? एक की सिक्वेन्स आहे का पहा. पहिल्यांदा सिक्वेन्समध्ये एक ऑर्डर आहे का पहा संख्यांच्या मांडणीमध्ये. दुसरी गोष्ट पाहायची ती अशी की लागोपाठ येणाऱ्या दोन पदामधील फरक स्थिर आहे का, कॉमन आहे का, कॉन्स्टंट आहे का. जर असेल तर याचा अर्थ ती सिक्वेन्स किंवा ती क्रमिका ही अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी आहे. आता ह्याच्यासाठी आता इथे काय झालं? पहिले पद 1 आहे तर दुसरे पद 8 आहे. 8 मधून 1 गेला 7. नंतर तिसरे पद 27 आहे तर दुसरे पद 8 आहे. 27 मधून 8 गेले किती? 19. बरोबर आहे. आता काय झालं? डिफरन्स जो लागोपाठ येणाऱ्या दोन पदातील फरक आहे तो स्थिर आहे का? नाही. इथे 7 होता, इथे 19 झाला, पुढे अजून काय होईल? म्हणजे याचा अर्थ हा जरी सिक्वेन्स असला, ही जरी एखादी क्रमिका असेल, कारण याच्यात संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ ही क्रमिका आहे, परंतु ही अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी नाही. काऊन? कारण कॉन्स्टंट डिफरन्स मिळत नाही आहे लागोपाठ येणाऱ्या संख्यामध्ये पदामध्ये. ठीक आहे. तिसरं अजून एक उदाहरण घेऊ. इथे काय? पहिलं पद -4 आहे, दुसरं पण -4 आहे, तिसरं पण -4 आहे. ठीक आहे ना. मग सेकंडमधून फर्स्ट टर्म मायनस केली, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. -4 -4 तर मायनस प्लस 4 झाले. काय आलं? -4 + 4 0. म्हणजे या दोन पदामधला फरक 0 आहे. तसंच यातला पण फरक 0 असेल. अजून येणाऱ्या टर्ममधला पण डिफरन्स 0 असेल. म्हणजे काय होते? डिफरन्स हा दोन लागोपाठ येणाऱ्या पदामधील फरक हा स्थिर राहत आहे 0. आणि त्यामुळं मी असं म्हणू शकतो की ही पण कॉन्स्टंट असलं, डिफरन्स कॉन्स्टंट असल्यामुळे ही पण सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. कळलं? कोणाला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि कोणाला नाही? ठीक आहे. आता आपण काय करू? आता मी कसं म्हटलं की एखादी क्रमिका घेतली समजा तुम्ही कोणती पण. आता मी ही घेतो, एक क्रमिका किंवा एक सिक्वेन्स. ठीक आहे. तर ह्या क्रमिकेतील या पदाला आपण फर्स्ट टर्म म्हणू लागलो, याला सेकंड टर्म म्हणू लागलो, याला थर्ड टर्म म्हणू लागलो, याला फोर्थ टर्म म्हणू लागलो. अशी जी शेवटची टर्म असेल, समजा मी एखादी AP तुम्हाला 16th टर्म म्हणजे 16पर्यंत घेतली. 16 ही कोणती तरी n नंबरची टर्म आहे. ठीक आहे. तर ही झाली माझ्यासाठी nth टर्म. कळलं लागलं का? जी शेवटची असेल ती कितवी नंबरची आहे ते जर मला माहीत नसेल तर मी त्याला n डिनोट करायला लागेल. कळलं? ठीक आहे. तर फर्स्ट टर्मला मी T1 टर्म नंबर 1 असं लिहिल, सेकंड टर्मला मी T2 असं लिहीन, थर्ड टर्मला T3 लिहीन, फोर्थ टर्मला T4 लिहील. असं करता करता n नंबरच्या टर्मला मी TN लिहील, टर्म नंबर n. ठीक आहे ना. हे T जे आहेत हे आपण टर्मसाठी किंवा पदासाठी लिहित आहोत आणि त्याच्या बाजूने जो लिहिलेली संख्या आहे ती तितक्या नंबरच्या पदासाठी लिहिलेली आहे. ठीक आहे. आता या दोघातला जो फरक आहे तो D न लिहितो आपण. फरक जो आहे तो D न, लागोपाठ येणाऱ्या दोन पदामधील फरक जो आहे तो D न लिहायचा.
पहिल्या पदाला अजून एक अल्फाबेट आहे, फर्स्ट टर्म T1 इज इक्वल्स टू ए. म्हणजे जर एखादा सिक्वेन्स हा जर का AP असेल तर त्या APसाठी फर्स्ट टर्म म्हणजे ए आणि त्या दोन लागोपाठ येणाऱ्या पदामधील म्हणजे समजा सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म जर का केलं तर जो डिफरन्स असते त्याला स्मॉल डीनं डिनोट करतात. ठीक आहे ना. फर्स्ट टर्मला एनं डिनोट करतात तर डिफरन्सला डीनं. म्हणजे समजा मी टर्म नंबर थर्ड मायनस टर्म नंबर T2 केलं तरी पण त्याचा आन्सर डिफरन्स डी एवढा असेल. टर्म नंबर 4 मायनस टर्म नंबर 3 तर ते पण डिफरन्स डी एवढा असेल. ठीक आहे ना. डिफरन्ससाठी डीने लिहायचं जर एखादा सिक्वेन्स हा AP असेल तर. असं करता करता जर का मी टर्म नंबर n+1 घेतले म्हणजे n टर्मपेक्षाही पुढची टर्म मायनस टर्म नंबर n जर का घेतलं मी तर त्याच्यातूनही मला काय मिळणार आहे, डिफरन्स डी. तर ह्याच्यावरून तुम्हाला अजून एक फॉर्म्युला तयार करता येईल. जसं की मला समजा टर्म नंबर 1 माहिती आहे आणि डिफरन्स माहिती आहे पण टर्म नंबर 2 माहीत नाही. म्हणजे मला ही टर्म माहिती आहे आणि डिफरन्स माहिती आहे पण ह्या टर्म माहीत नसतील तर मला ह्या कशा काढता येतील, ह्याच्यात डिफरन्स ॲड करा ही टर्म मिळेल. बरोबर आहे का. आपण काय म्हणलो होतं, ह्या आत्ता जी सिक्वेन्स लिहिली होती मी तर त्याच्यात डिफरन्स कितीचा होता, 2चा. मग मी जर का फर्स्ट टर्ममध्ये डिफरन्स ॲड केला तर मला सेकंड टर्म मिळते 2 + 2 4. पुन्हा ह्या टर्ममध्ये जर मी डिफरन्स ॲड केला तर मला पुढची टर्म मिळते 6. पुन्हा ह्या टर्ममध्ये जर मी डिफरन्स ॲड केला तर किती 6 + 2 8. म्हणजे असं करून तुम्हाला पूर्ण AP पुढचे टर्म्स काढता येतात. ठीक आहे ना. जसं की इथून समजा ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो, टर्म नंबर 1 मला माहिती आहे आणि डी माहिती आहे तर T2 काढायसाठी काय करावं लागेल, T2 इज इक्वल टू हा T1 इकडे घ्या म्हणजे T2 इज इक्वल्स टू काय लिहिता येईल, T1 + डी. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स बरोबर सेकंड टर्म, थर्ड टर्म बरोबर सेकंड टर्म प्लस डिफरन्स, फोर्थ टर्म बरोबर काय थर्ड टर्म प्लस डिफरन्स. असंच जर मी nth टर्मसाठी लिहायचं असेल तर मी काय म्हणेन, टर्म नंबर n+1 इज इक्वल्स टू टर्म नंबर n+t. कळलं. अशा पद्धतीनं. ठीक आहे ना. आता आपण जर हे सगळं तुम्हाला कळालं असेल तर आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1 सोडू, जे की एवढ्या एकाच फॉर्म्युल्यावर जो आता पाहिलेला आपण फॉर्म्युला आहे त्या एकाच फॉर्म्युल्यावर असलेला एक्सरसाइज आहे. त्याच्यापैकी आपण पहिलं गणित तर केलं पण विच इज AP असं तुम्हाला म्हणलं आहे. खालीलपैकी कोणती सिक्वेन्स कोणती क्रमिका ही AP आहे असं ओळखा म्हणलं तुम्हाला. ठीक आहे ना. तर आपण काय म्हणलं की एखादी सिक्वेन्स किंवा एखादी क्रमिका ही जर का AP असेल किंवा AP असण्यासाठी एखादी क्रमिका AP असण्यासाठी आपण काय म्हणलं की तिला काय शोधावं लागेल तुम्हाला त्यामध्ये, तर एक ऑर्डर आहे का, स्पेसिफिक अशी पर्टिक्युलर अशी ऑर्डर आहे का ते पहा. दुसरी गोष्ट त्यांच्यातला जो लागोपाठ येणाऱ्या पदामधला जो डिफरन्स आहे, लागोपाठ येणाऱ्या पदामधील जो फरक आहे तो जर का स्थिर राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल तर याचा अर्थ ती AP आहे. तर आता मी हे गणित घेतलं होतं नेमकंच आपण इथं पाहिलं 2 4 6 8 तर ही AP आहे. ठीक आहे ना. तर तुम्हाला याच्याबद्दल कसं लिहायचं ते आता मी दुसरं नंबरचं गणित सोडवतो कुठलं पण, लाईक समजा हे गणित घेऊ आपण, त्याच्यानुसार तुम्हाला पहिल्यांदा गणिताला पण लिहायचं आहे. तर मी यातलं दुसऱ्या नंबरचं गणित घेतो, क्वेश्चन नंबर 1 मधलं प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 मधलं दुसरा विच इज AP असा क्वेश्चन आहे. जो दिलेली AP आहे त्याच्यातून तुम्हाला ओळखायचं. सो हिअर टर्म नंबर 1 का आहे ते लिहा, 2 आहे. टर्म नंबर 2 किती आहे, 5/2. 5/2ला मी 2.5 लिहिलं तर चालेल का, ठीक आहे ना. नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. त्याच्यानंतर टर्म नंबर 3 किती आहे, 3 आणि टर्म नंबर 4 किती आहे, 7/2. 7/2 म्हणजे किती, 3.5 लिहिलं तर 7च्या निम्मे 3.5. ठीक आहे ना. ओके. आता तुम्ही टर्म लिहून घेतल्या, मग तुम्हाला डिफरन्स चेक करायचा आहे. पहिली गोष्ट तर इन्क्रीजिंग ऑर्डरनं दिसतेच क्रमिका आहे, कारण 2 2.5 3 3.5 अशा संख्या आहेत म्हणजे याचा अर्थ ती क्रमिका आहेत. दुसरा प्रश्न होता आपला की त्यातला डिफरन्स काढायचा. तर डिफरन्स काढण्यासाठी मी ह्या टर्म लिहून घेतल्या. सो डिफरन्स इज इक्वल्स टू T2 - T1 करा. सो T2 किती आहे तुमच्याकडं, 2.5 मायनस T1 किती आहे, 2. 2.5 - 2 म्हणजे किती, 0.5. 2.5मधून 2 गेले. अजून टर्म नंबर 3 मायनस टर्म नंबर 2 करू. टर्म नंबर 3 किती आहे, 3 मायनस टर्म नंबर 2 किती, 2.5. 3मधून 2.5 गेले, किती उरले, 0.5. येते ना. म्हणजे याचा अर्थ या एवढ्यावरून तरी आपण असं म्हणू शकतो की AP दिसते. ठीक आहे ना. T4 किती आहे, 3.5.
3.5 मायनस 3 म्हणजे किती 0.5. देअरफॉर काय म्हणता येते याच्यावर, सिन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह लागोपाठ येणाऱ्या पद, डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजेच आपल्याला इथं काय डिफरन्स म्हणजेच काय, डी इज कॉन्स्टंट. देअरफॉर गिवन सिक्वेन्स जो दिलेली क्रमिका होती ती AP आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. हे गणित केलं आपण. यामध्ये डिफरन्स सारखा आला म्हणून आपण असं लिहिलं, सिन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. ठीक आहे ना. याच्यावरून असं म्हणता येते आपल्याला की लागोपाठ येणाऱ्या दोन पदातील फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. गिवन सिक्वेन्स इज एन AP. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला पहिलं गणित करायचं होतं. असेच टर्म नंबर लिहून घ्यायचे होते सगळे, डिफरन्स काढायचा होता आणि डिफरन्स तुमचा कॉन्स्टंट येत होता 2 2 2 2. त्याच्यामुळं तुम्हाला हे वाक्य जसेच्या तशी लिहायचे होते. ठीक आहे ना. आता मी हे गणित केलं आहे, हे पण केलं आहे. 8 पैकी मी 2 गणितं केली आहेत. अजून एखादं करू आपण. कोणतं करू आपण, हे करू 4 नंबरचा. ठीक आहे ना. इथे काय T1 बरोबर 0.3, टर्म नंबर 2 बरोबर काय 0.33, टर्म नंबर 3 किती आहे तर 0.333. पुस्तकात इथे 0.033 आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो इथे आता पुन्हा डिफरन्स काढू. डिफरन्स इज इक्वल्स टू वॉट, T2 मायनस T1 काढा. T2 किती आहे 0.33 मायनस T1 किती 0.3. याची जर 0.33मधून 0.30 वजा केले तर किती उरले 0.03. अगेन पुढं T3 मायनस T2 काढलं. T3 किती आहे 0.333 मायनस T2 किती आहे 0.33. 0.333मधून 0.33 जर मायनस केले तर किती उरते 0.003. मग डिफरन्स कॉमन येते का, जसा इथे डिफरन्स कॉमन किंवा कॉन्स्टंट आला होता, इथे कॉन्स्टंट दिसते का तर नाही. बरोबर आहे ना. तर एकदा 0.03 आहे तर 0.003 आहे 0 पॉईंट नंतर. मग इथं तुम्ही काय लिहाल, सिन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट असं लिहाल तुम्ही इथं या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. इथे मी खाली वाक्य लिहित नाही, पण तुम्ही इथं ते वाक्य लिहिणार. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज, इथे काय लिहिणार पुन्हा तुम्ही, नॉट ॲन AP. कळलं. मी लिहिणार नाही, तुम्ही लिहायचं आहे. कळलं. डिफरन्स कॉन्स्टंट येत नाही म्हणून. मराठीत कसं लिहिसाल, यावरून असं लिहू शकतो आपण की दोन लागोपाठ येणाऱ्या पदातील फरक हा स्थिर नाही, त्यामुळे दिलेला सिक्वेन्स हा किंवा दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. ठीक आहे. अजून क्वेश्चन नंबर 1 मधले 8 पैकी हे गणित घेतलं आपण. हे घेऊ 7 नंबरचं. काय आहे ते, टर्म नंबर 1 इज इक्वल्स टू 3, टर्म नंबर 2 इज इक्वल्स टू किती आहे 3 + √2, टर्म नंबर 3 किती आहे 3 + 2√2. काहीच नाही, सोपं आहे. आधी जसं केलं त्या पद्धतीने करत चालाय. डिफरन्स बरोबर T2 मायनस T1. T2 किती आहे तुमचं 3 + √2, T1 किती आहे ओनली 3. सो +3 - 3 कॅन्सल्ड. ओके. ओनली वर्गमुळात 2 राहिले. पुन्हा T3 मायनस T2 करा. T3 किती आहे, ठीक आहे, मायनस T2 किती आहे 3 + √2. मायनस साईननं जर हा ब्रॅकेट ओपन केला तर इथे मायनस लागेल, इथेही मायनस लागेल. ठीक आहे ना. कळलं ना. आता -3 + 3 कॅन्सल झाले. 2 वर्गमुळात 2मधून 1 वर्गमुळात 2 गेला. किती उरले 1 वर्गमुळात 2. बघा इथे काय झालं, जो फरक आला आहे 2 लागोपाठ येणाऱ्या पदामध्ये तो स्थिर आहे. डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज एन AP. 2 लागोपाठ येणाऱ्या पदामधील फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे असं तुम्ही इथे खाली लिहाल, जसं आधीच्या गणितात आपण लिहिलं तसं. कळलं. ठीक. हे मी मुद्दामून करत नाही आहे जेणेकरून व्हिडिओची लेंथ कमी व्हावं आणि
तुम्हाला पण घरी काहीतरी काम असावं म्हणून. आता आपण प्रश्न नंबर 2कडे जाऊ. प्रश्न नंबर 2मध्ये काय दिलं आहे, इफ ए अँड डी आर गिवन. आता ए म्हणजे काय मी आधी शिकवलं आहे, ए सांगितलं. ए म्हणजे पहिलं पद म्हणजे T1 टर्म नंबर 1 आणि डी म्हणजे काय तर कॉमन डिफरन्स जो आतापर्यंत आपण काढला किंवा कॉन्स्टंट डिफरन्स. सो ए अँड डी आर गिवन राईट ए पी. आता आधीच्या गणितात कसं होतं, ए पी दिली होती, ए आणि म्हणजे डिफरन्स काढायचा होता तुम्हाला. आता इथं काय पहिले टर्म पण दिली आणि डिफरन्स पण दिला. तुम्हाला म्हणलं पहिल्या टर्म आणि डिफरन्सवरून ए पी काढा, पूर्ण ए पी तयार करा. ठीक आहे ना. तर आता ह्याच्यात 6 गणित येतं. आपण काय करू, कोणतं घ्यायचं, आपण हे घेऊ 3 नंबरचं. ठीक आहे ना. सो क्वेश्चन नंबर 2मधलं मी तिसरं गणित घेतो. इथे काय ए बरोबर -7 आहे आणि डी बरोबर 0.5 आहे. ॲक्च्युली इथं 1/2 आहे, त्याला मी 0.5 लिहिलं. फक्त चिन्हाकडे लक्ष ठेवायचं थोडंसं गणित सोडवताना. ठीक आहे ना. आता फर्स्ट टर्म -7 आहे म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो, हिअर टर्म नंबर 1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू -7 झालं. ठीक आहे ना. फर्स्ट टर्म ए पीमधली फर्स्ट टर्म तर आपल्याला माहिती आहे. आता उरले बाकीच्या टर्म काढायच्या. तर आपण काय म्हणलं, T2 काढायचं असेल तर काय करायचं, वी नो T2 जर काढायचं असेल तर टर्म इथं आपण सांगितलं होतं मग अशी एक्सप्लेन करून, टर्म नंबर 1मध्ये डिफरन्सला ॲड करा, तुम्हाला टर्म नंबर 2 मिळते. सो टर्म नंबर 1 काय होती तुमची -7 आणि डिफरन्स किती आहे 0.5. ठीक आहे. मग काही 7मधून 0.5 केले मायनस किती 6.5. ठीक आहे. त्याच्यानंतर T2 इज इक्वल्स टू T2 झाला. आता T3 इज इक्वल्स टू T2मध्ये डिफरन्स टाका. T2 किती होता -6.5. मग त्याच्यात डिफरन्स ॲड केला. डिफरन्स किती आहे 0.5. मग -6.5 आणि प्लस 0.5 6.5मधून 0.5 गेले म्हणजे किती -6. त्याच्यानंतर टर्म नंबर 4 पण काढू. टर्म नंबर 3मध्ये डिफरन्स ॲड करा, तुम्हाला टर्म नंबर 4 मिळेल. सो टर्म नंबर 3 होतं तुमचा -6 प्लस 0.5 म्हणजे डिफरन्स. मग किती येते 6मधून 0.5 गेले 5.5. कळलं. अशा पद्धतीनं मग तुम्हाला देअरफॉर रिक्वायर्ड ए पी किंवा रिक्वायर्ड ए पी म्हणजे काय म्हणता येईल मराठीमध्ये त्याला, यावरून अंकगणितीय श्रेणी अशी लिहिता येईल. कशी, पहिले पद किती होते -7. दुसरं पद काय आलं -6.5. तिसरं पद काय आलं -6 आणि चौथं पद काय आलं -5.5 अँड सो ऑन. कळलं. तर हे होतं दुसऱ्यातलं तिसरं गणित. आता आपण पुढच्या गणितासाठी पुढचं गणित कोणतं करायचं, आता हे केलं आपण. चौथं करून टाकू. उरलेले 6 पैकी येतात 2 तर मी घेतले, तर तुम्हाला 4 गणितं करायचे आहेत. आणि हे गणितं मला व्हॉट्सअपला पाठवायचे, कागदावर लिहून एका कागदाचा फोटो काढायचा आणि पाठवायचा. प्रॅक्टिस सेट नंबर, क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा किंवा मग कमेंट बॉक्समध्ये तरी आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला का नाही की तो लगेच तुम्हाला कळेल. म्हणजे मी तो व्हॉट्सअपला पाठवण्याच्या आधी तुम्हाला तो पाहता येईल चॅनलवर जाऊन. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2मधला 4th प्रॉब्लेम करू. 4थमध्ये काय दिलं आहे, ए इज इक्वल्स टू म्हणजेच T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू -1.25. ठीक आहे. आणि डिफरन्स किती दिला आहे 3. ठीक आहे. तर आता टर्म नंबर 2 काढू. सो वी नो टर्म नंबर 2 कॅन बी टर्म नंबर 1 प्लस डिफरन्स. सो टर्म नंबर 1 होता -1.25, त्याच्यात डिफरन्स ॲड करा. सो -1.25 प्लस डिफरन्स किती आहे 3 मायनस 1.25 म्हणजे प्लस 1.75. बरोबर. या दोघांची बेरीज एवढी येते का नाही पाहायचा. ठीक आहे ना. तर आता here term number 2. Now term number 3 is equals to T2 plus D. T2 किती आला 1.75 प्लस D. D म्हणजे किती 3. ठीक आहे ना. मग किती येते 4.75. T4 is equals to term number 3 plus D. term number 3 किती आहे 4.75 प्लस D 7.75.
0.75. देअरफॉर रिक्वायर्ड ए पी इज, मी रिक्वायर्डसाठी REQ लिहायला लागलो फक्त, तर मी रिक्वायर्ड पूर्ण लिहा. तर आपल्याला पाहिजे असलेली ए पी काय होईल गगन, तिसरी काय होईल, पहिले पद -1.25, दुसरे पद 1.75, तिसरे पद 4.75, चौथे पद 7.75 वगैरे स्वान. कळलं? अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मधले इतर गणितं करायचे आहेत. आता मी क्वेश्चन नंबर 3 सोडवतो. ठीक आहे ना. हे मी मुद्दामून 2-3 गणितं घेतो आणि बाकीचे याच्यासारखेच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता. जर अडलं तरी मला व्हॉट्सअपला फोटो काढून पाठवा तुमच्या गणिताचा, कुठं अडलं ते विचारा, मी ते क्लिअर करेन. मग क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे, फाइंड फर्स्ट टर्म अँड डिफरन्स फॉर गिवन AP. आता इथे दिलेली आहेत, AP दिलेले आहेत इथे. तुम्हाला म्हणलं पहिले पद म्हणजे T1 काढा आणि डिफरन्स काढा, कॉमन डिफरन्स काढा, जे आपण आधी करून पाहिलं आहे पहिल्या एक्सप्लेनेशनमध्ये. तर ह्याच्यातही 4 गणितं येतं. आपण पहिल्या नंबरचं करू. ठीक आहे ना. सो क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं करतो मी. काय आहे, AP आहे दिलेली 5, 1, -3, -7 अँड सो ऑन. तर तुम्हाला इथं फर्स्ट टर्म म्हणजे हीच असणार आहे. सो हिअर फर्स्ट टर्म इज 5. आता डिफरन्स काढायचा. ठीक आहे ना. सो डिफरन्स इज इक्वल्स टू, आता इथे T2 लिहून घेऊ आपण. T2 इज इक्वल टू किती आहे, 1. T3 इज इक्वल टू किती आहे, -3 आणि T4 किती आहे तर -7. ठीक आहे ना. सो डिफरन्स कसा काढायचा, T2 मायनस T1. T2 किती आहे, 1, 1 - T1, T1 किती होतं 5, म्हणजे किती आलं -4. देन अगेन T3 मायनस T2, T3 किती होतं -3, -3 - 1 म्हणजे किती आलं -4. त्याच्यानंतर T4 मायनस T3, T4 किती आहे -7, T3 म्हणजे -3, मायनस प्लस 3, -7 + 3 -4. ठीक आहे ना. देअरफॉर हिअर फर्स्ट टर्म A इज इक्वल्स टू 5 अँड D इज इक्वल्स टू -4. कळलं? आता मी हे करतो फोर्थवाला. सो हिअर टर्म नंबर 1 दॅट इज A, इट इज इक्वल्स टू 1/4. टर्म नंबर 2 इज 3/4. टर्म नंबर 3 इज 5/4 आणि टर्म नंबर 4 इज 7/4. तर डिफरन्स काढायचा. टर्म नंबर 1 माहीत झाले आपल्याला, डिफरन्स काढायचा. डिफरन्स इज इक्वल्स टू T2 मायनस T1 करा. T2 किती आहे 3/4 मायनस T1 किती आहे 1/4. दोघांचाही छेद सारखा आहे, मग याला मी एकदाच लिहितो. 3 - 1 म्हणजे किती 2, 2/4 म्हणजे किती 1/2. अगेन T3 मायनस T2 करा. T3 किती आलं होतं 5/4 मायनस T2 किती आलं होतं 3/4. छेद सारखा आहे, मग 5 - 3/4 म्हणजे किती 2/4 म्हणजे किती 1/2. असंच T4 मायनस T3 इज इक्वल्स टू T4 7/4 मायनस 5/4. छेद सारखा असल्यामुळं 7 - 5/4 म्हणजे किती 2/4 म्हणजे किती 1/2. ठीक आहे ना. कळलं? देअरफॉर फर्स्ट टर्म दॅट इज A इज इक्वल्स टू 1/4 and difference is equals to 1/4.